ते काय नोहे महाराज परिपाहि बीज शुद्ध अंगी महायोग पीठे तटे भीमरथ्यामोरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाते 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 सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोली करील ते काय नो हे महाराज परिपाहि बीज शुद्ध अंगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। जगदवंदनीय जगद्गुरु देवचे सुप्रसिद्ध साधू अगदी जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे, मला असं वाटतं की वैराग्य या शब्दाला वैराग्य हे नावच माझ्या जगद्गुरु तुकोबारांमुळे प्राप्त झालं। असे असणारे वैराग्य संपन्न साधू जगद्गुरु तुकोबार आहे आणि माझ्या तुकोबारांचा 4 चरणांचा मला असं वाटतं की विश्व माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानोबार आहे। माझ्या माऊली ज्ञानोबारांचं यथार्थ त्या ठिकाणी वर्णन करणारा हा अभंग जमलेला तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठाला अभंग हा 4 चरणाचा आहे महाराज। काय बोलतो मी लक्षात घ्या, थोडा कमी आवाज द्या। अभंग हा 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ या धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्तीचा हा अभंग पाठातला आहे। तुमचं बसलेल्याचं सोडून द्या, पण जो व्यक्ती परमार्थामध्ये जीवन जगतो किमान त्यांचा कोयना अभंग पाठ आहे। गुरुजी पाठ जरी नसला तर परमार्थिक व्यक्तीचा हा अभंग किमान कानपाट का होईना आहेच। आणि जर वारकरी तो जर वारकरी असेल आणि त्याचा हा अभंग जर कानपाट नसेल असं समजा तो या महाराष्ट्रामधला गोड असणारा माझ्या माऊली ज्ञानोबारांचा हा अभंग अगदी आमच्या सर्व टाळकरी मंडळींच्या परिचयातला अगदी पाठांतरातला आणि गोड असा वर्णन करणारा। आता हे काढून टाकतो गणेश, काढू वाटत नाही पण काढून टाकतो काय। या असं वातावरण लग्नात सुद्धा नव्हतं मला हे काय। खरोखर मला असं वाटतं की खरं परमार्थाचं वैभव काय असतं हे जर बघायचं असेल तर कधीतरी सिंदखेड राजाच्या भूमीमध्ये यावं लागेल। 2 वर्ष सेवा केलेली मी खंडोबाची आणि परत हे माझं भाग्य उदयाला आलं की कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये खंडोबाच्या दरबारामध्ये प्राप्त झालं। मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की गावकरी मंडळीचं वर्णन करावं तितकं कमी बरं का, पण काढून टाकतो, काढू वाटत नाही पण काढून टाकतो। आता विठाला विठाला महाराज अभंग हा 4 चरणाचा आहे आणि या अभंगाची भूमिका अशी, आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, या अभंगाची भूमिका अशी, या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी माझ्या माऊली ज्ञानोबारांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे, ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे। ऐश्वर्य म्हणजे काय, 2 प्रकारचं ऐश्वर्य सांगितलेलं महाराज, एक लौकिक ऐश्वर्य आणि एक परमार्थिक ऐश्वर्य। लौकिक ऐश्वर्य कशाला म्हणतात, मला असं वाटतं जर माऊली ज्ञानोबारांचं लौकिक ऐश्वर्य बघण्याचा प्रयत्न केला तर दारामध्ये सोन्याचं पिंपळ महाराज, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ। तुम्ही म्हणसाल महाराज काही खोटं बोलता का, आम्ही जर माऊली ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये गेलो तर आम्हाला सोन्याचा पिंपळ दिसत नाही। साधारण झाड दिसतं, तुम्ही काही गप्पा मारता का, आपली ती नजर नाही महाराज। काय बोलतो मी लक्षात घ्या, आपल्या नजरेने आपल्याला सोन्याचं पिंपळ दिसत नाही कारण ती आपली नजर नाही। आपल्याला आपल्या नजरेने शांताबाई पाहिजे सवय लागली, गौतमी पाटील पाहिजे सवय लागली, सोन्याचं पिंपळ कधी दिसणार आहे महाराज। ती नजर आपली नाही,
मग तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं बोलता तुम्ही, सांगून जातो महाराज माझ्या माऊली ज्ञानोबांच्या दरबारातला सोन्याचा पिंपळ म्हणजे ज्ञानाचा पिंपळ आहे महाराज. आणि ते ज्ञान जर एकदा माणसाजवळ आलं किंवा ज्या व्यक्तीला ते प्राप्त झालं असं समजा, तो व्यक्ती कधीच त्या ठिकाणी उपाशी राहू शकत नाही. आणि सांगून जातो महाराज या महाराष्ट्रातील प्रत्येक साधू, प्रत्येक संत, प्रत्येक महात्मा, मला असं वाटतं की सध्याच्या स्थितीला आळंदीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्जन करणारा, ज्ञानार्जन करणारा प्रत्येक साधक आणि इथं उभा असलेला प्रत्येक वारकरी म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबांच्या पिंपळाचं पान आहे महाराज. हा, माझ्या माऊली ज्ञानोबांच्या पिंपळाचं पान आहे. आणि हे एवढे सोन्याचे पानं आपल्या गावात आले महाराज, हे आपलं भाग्य आहे. कारण माऊली ज्ञानोबांची लेकरं आहे. तुम्ही माणसाला असं कसं बोलता, सांगतो महाराज तुम्हाला. आपण एखाद्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी महाराज कर्जग्रस्त झाला किंवा एखाद्या गोष्टीचा लोड आला, टेन्शन आलं म्हणून त्याने आत्महत्या केली, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. एखाद्या उद्योजकाने कर्जग्रस्त झाल्यामुळे किंवा एखाद्या टेन्शनमुळे आत्महत्या केली, हे सुद्धा कानावर ऐकायला मिळतं. पण असं कधीच ऐकायला मिळणार नाही एखाद्या वारकऱ्याने, एखाद्या टाळकऱ्याने किंवा एखाद्या साधकाने एखाद्या गोष्टीचा लोड आला, एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि स्वतःचं जीवन संपवलं, असं कधीच होणार नाही. माझे माऊली ज्ञानोबा ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझे माऊली ज्ञानोबा ज्ञानाचा सागर आहे. आणि ते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं, पूर्ण जीवन त्या ठिकाणी सोनं मोजायचं जीवन आहे. बघा तुम्ही महाराष्ट्रातला असा कोणताच कीर्तनकार नाही की तो कीर्तनकार आज टू व्हीलरवर फिरतो. ही माऊली ज्ञानोबाची कृपा आहे मला. सोन्याचाच पिंपळ म्हणावं लागेल. हे शेवटे वारकरी उभा, हे सोन्याचे पिंपळाचे पान आहे महाराज. हे लौकिक ऐश्वर्य माझ्या माऊली ज्ञानोबांचं. आणि अलौकिक ऐश्वर्य, पारमार्थिक सामर्थ्य कोणता असेल तर अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगामध्ये रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य. मग महाराज अंगामध्ये रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य, मग एवढा अधिकार असणारे माझे माऊली ज्ञानोबा काय करू शकत नाही महाराज. करील ते काय नो हे महाराज, परिपा हे बीज शुद्ध अंगी, काय करू शकत नाही. तीनही शक्तीने त्या ठिकाणी महाराज माझे माऊली ज्ञानोबा परिपूर्ण आहेत. आणि मला असं वाटतं की माऊली ज्ञानोबांनी आपल्यासाठी मुक्तीचं भांडार त्या ठिकाणी उघडं केलेलं आहे. नुसतं माऊली ज्ञानोबांनी नाही केलं तर सकल संतांची मांदिवळी एकत्रित करून हे मुक्तीचं भांडार त्या ठिकाणी उघडं केलेलं आहे. बरं, आपले प्रयत्न चालू आहे, आपला खटाटोप चालू आहे, कशा करता देव प्राप्त व्हावा म्हणून. बघा तुम्ही महाराज नखाच्या चुंबळी झाल्यात, लांब लांब अशा जटा वाढलेल्या आहेत, अंगावर मासाचा कण राहिलेला नाही. एवढी घोर तपश्चर्या, एवढी घोर साधना. मला असं वाटतं की एवढं तप ज्या साधू संतांनी केलं, ज्या महात्म्यांनी केलं, अशा साधू संतांच्या तो परमात्मा ध्यानाला सुद्धा नाही मला. पण माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे योगी यांच्या ध्यानी ध्यातांना तुळसी तो तू आम्हा पाशी मागे पुढे. एवढा दुर्लभ असणारा परमात्मा प्रत्येकाचे प्रयत्न हे मोक्ष प्राप्त करण्याकरता, भगवंताला प्राप्त करण्याकरता. पण माऊली ज्ञानोबा वर्णन करतात की ते मुक्तीचं भांडार, ते मोक्षाचं भांडार आम्ही तुमच्यासाठी उघड केलेलं आहे. फक्त तुम्ही मुखाने भगवंताचं चिंतन करा. आणि काय करा, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. अंतकरणामध्ये समाधान पाहिजे, चित्तामध्ये समाधान पाहिजे. मला असं वाटतं की खरं सुख, खरं समाधान तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा कधी तुम्ही माझ्या माऊली ज्ञानोबांच्या दरबारामध्ये जाल बरं का. आणि मला असं वाटतं त्या सुखासारखं सुख आपल्याला जगाच्या पाठीवर कुठं बघायला मिळणार नाही. अहो, जगाच्या पाठीवर तुम्हाला लाख रुपये जरी दिले तर माऊली ज्ञानोबांच्या दरबारामधील एका सुखाचा एक क्षण सुद्धा विकत मिळणार नाही मला. एवढा आनंद आहे माऊलीच्या दरबारामध्ये. पण अंतकरणामध्ये समाधान पाहिजे बरं का. तुका म्हणे तेथे सुखा काय उने पण राहे समाधाने, चित्ताची या करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. विठाला विठाला आता हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. गुरुजी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ह्या झालं ठळक बातम्या. आता हवामान अंदाज, येत्या काही दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आणि खरोखर काय महाराष्ट्राचं भाग्य आहे महाराज. जेव्हापासून ते पंजाबराव डग जन्माला आलं तेव्हापासून पावसच ढिल्ला पडा ना. हां, त्यानं सांगितलं की पडतोच गणेश भाऊ, कोणत्या ना कोणत्या कोयना भागात भाग बदलून कोयना पण पाऊस पडतोच. हे महाराष्ट्राचं भाग्य आहे महाराज. सांगून जाईल तुम्हाला. मला असं वाटतं की जेवढे संत जेवढे महात्मे जगामध्ये झाले नाही तेवढे भारताच्या भूमीमध्ये झाले. काय बोलतो मी लक्षात घ्या. जेवढे संत जेवढे महात्मे जगामध्ये झाले नाही तेवढे भारताच्या भूमीमध्ये झाले. बरं, जेवढे संत जेवढे महात्मे भारताच्या भूमीमध्ये झाले नाही तेवढे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले. म्हणून आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. बरं, जेवढे संत जेवढे महात्मे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले नाही तेवढे मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाले. तुम्ही माणसाला असं कसं बोलता महाराज? सांगतो तुम्हाला. मला असं वाटतं की त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये अहो संपूर्ण जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांचा जन्म झालेला आहे आपेगाव नगरीमध्ये. बरोबर, आपेगाव नगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबराय असेल, सोपन काका असेल, निवृत्ती दादा असेल, आदिशक्ती मुक्ताबाई असेल, या चारही भावंडाचा या चारही महात्म्यांचा जन्म आपेगाव नगरीमध्ये. मग इथपर्यंतच नाही तर त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये आपण दक्षिण काशी म्हणत असतो पैठण क्षेत्राला. बरोबर, पैठण क्षेत्रामध्ये माझ्या शांतीब्रह्म नाथबाबांचा सुद्धा जन्म झालेला आहे. अहो त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे आणि गंगाखेड तालुक्यामध्ये माझ्या संत जनाबाईंचा सुद्धा जन्म झालेला आहे. अहो त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मला असं वाटतं की या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे धर्मगुरू संत रामदास स्वामी यांचा सुद्धा जन्म जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ या ठिकाणी झालेला आहे. मराठवाड्याची भूमी साधी नाही महाराज, आणि ही विदर्भाची भूमी काही साधारण नाही बरं का. मला असं वाटतं की आपण भाग्यवान आहोत, कारण विदर्भाची भूमी काही साधारण नाही. कारण ही विदर्भाची भूमी म्हणजे आमच्या भगवान श्रीकृष्णांची सासरवाडी महाराज. बरोबर, माहित असेल सर्वांना. कौंडण्यपूर अमरावती जिल्हा विदर्भाची भूमीमध्ये आमच्या भगवान श्रीकृष्णांची सासरवाडी. बरं, इथपर्यंतच नाही, त्याच्या पुढचं सांगतो. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी राजे भोसले यांची सुद्धा सासरवाडी विदर्भ आहे. आपलं भाग्य सासरवाडी म्हणण्यापेक्षा ज्या भूमीमध्ये आज आपण कीर्तन करतो हीच भूमी महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळे. आपलं भाग्य आहे महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरिचे दास जन्म घेतला, जिथे हरिचे दास जन्म घेतला, जन्म घेतले हरिचे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरिचे दास जन्म घेतली, जिथे हरिचे दास जन्म घेतले पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा असणाऱ्या पवित्र कुळामध्ये पवित्र देशामध्ये आणि मला असं वाटतं पवित्र भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे. आपण सुद्धा भाग्यवान आहोत बरं का. वर्णन करावं तितकं कमी. आता वर्णन कोणी कोणाचं करावं याला मर्यादा आहे. ऐका सर्वांनी, वर्णन कोणी करायचं कोणाचं करावं याला मर्यादा आहे महाराज. पंडिताचं वर्णन पंडिताने करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं. कोणीही कोणाचं वर्णन केलं तर चालणार नाही. नाहीतर कधी कधी असं होतं महाराज, एखाद्या विद्वान पंडिताचं वर्णन जर एखाद्या नांगर हाकणाऱ्या माणसाच्या मुखातून ऐकायला मिळालं ते वर्णनच आहे. काय बोलतो मी लक्षात घ्या. एखाद्या नांगर हाकणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून जर ते वर्णन ऐकायला मिळालं तर ते वर्णनच आहे. पण त्या वर्णनाला पाहिजे तेवढं महत्व प्राप्त होणार नाही, पाहिजे तेवढी किंमत प्राप्त होणार नाही. कारण का, विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनात. मनाचं बोलत नाही शास्त्रकार वर्णन करतात. जसं विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं, शूराचं वर्णन शूराने करावं, तसं गरोदर स्त्रीचं वर्णन ज्या स्त्रीने प्रसूतीच्या काळामध्ये त्या वेदना सहन केलेल्या असतील त्याच स्त्रीला तो अधिकारी महाराज. नाही वंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनात. कोणीही कोणाचं वर्णन करून चालणार नाही. तसं महाराज वर्णन करतात. हे जर नाही पटलं तर शूराचं वर्णन शूराने करावं. नाहीतर कधी कधी असं होतं, तान्हाजी मालुसरेंचं वर्णन एखादा चहा पिऊन पिऊन अगरबत्ती छाप झालेला माणूस जर करत असेल तर ते वर्णन यथार्थ ठरणार नाही महाराज. ते वर्णन उलट त्या शूराचा अपमान आहे. शुरा शोभती हत्यारे टिंब टिंब हसतील पोरे. घरी गेल्याच नंतर प्रमाण बघा, आपला अधिकार नाही तो बरं का. शूराचं वर्णन जर एखाद्या अगरबत्ती छाप माणसाने केलं तर त्याचा तो अपमान आहे. शूर मिरवे रणांगणी. प्रमाण महाराज भरपूर बोलण्यासारखी. कोणीही कोणाचं वर्णन करून चालणार नाही. मग महाराज
जे तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतात मग त्या माऊली ज्ञानोबारांचा एवढा अधिकार होता, मग तुकोबाराय वर्णन करतात मग तुकोबारांचा तेवढा अधिकार आहे का? कारण अधिकाराशिवाय वर्णनाला महाराज महत्व नाही, एवढी किंमत प्राप्त होत नाही. मग तुकोबारांचा तेवढा अधिकार होता का? बरं, तुकोबारांच्या अधिकाराबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर तुकोबारांचा अधिकार सर्वसामान्य नव्हता महाराज. कारण का? तर तुकोबारांचे एकेकाळचे कट्टर असणारे शत्रू, मला असं वाटतं की रामेश्वर भट्ट, तुकोबारांचे एकेकाळचे कट्टर असणारे शत्रू रामेश्वर भट्ट. पण मला असं वाटतं महाराज की रामेश्वर भट्टांनी तुकोबारांना त्रास देण्याकरता अनेक त्या ठिकाणी योजना आखल्या महाराज, भरपूर त्या ठिकाणी त्रास दिला. अहो, ज्या वेळेस कानावर पडलं, थोडा विको कमी करा, ज्या वेळेस कानावर पडलं की तुकोबारांच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडत आहे, राग आला महाराज रामेश्वर भट्टांना. कारण त्या काळामध्ये विशिष्ट प्रकारच्या लोकांनाच त्या ठिकाणी वेद उच्चारण करण्याचा अधिकार होता आणि तुकोबारांनी त्या अधिकाराचं उल्लंघन केलं. अधिकार नसताना त्या ठिकाणी वेदाचा उच्चार केला. मग काय शिक्षा द्यावी? ग्रामसभा भरवली, पाटलाजवळ तक्रार केली आणि ग्रामसभेमध्ये तुकोबारांना शिक्षा केली. काय शिक्षा केली? कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली. तुकोबारांना शिक्षा केली, गावाच्या बाहेर हाकलून दिलं महाराज. हा, विको कमी करा माऊली, आणखी बोलते वेळेस पूर्णच कमी करून टाक. तुकोबारांना शिक्षा केली महाराज, गावाच्या बाहेर हाकलून दिलं. नवे गावाच्या बाहेर हाकलून दिलं, एवढ्यावरच थांबले नाही. तुकोबारांनी आपलं कार्य त्या ठिकाणी अधुरं सोडलं नाही महाराज. गाथा संपूर्ण त्या ठिकाणी परिपूर्ण केला. पूर्ण गाथा त्या ठिकाणी लिहिला आणि गाथा लिहिल्याच्या नंतर परत त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांच्या कानावर बातमी आली की तुकोबारांनी पंचम वेद असणारा गाथा निर्माण केला. रामेश्वर भट्टांनी मागचा पुढचा विचार न करता तो गाथा त्या ठिकाणी घेतला महाराज आणि त्या गाथ्याला, त्या अभंगाच्या वह्याला त्या ठिकाणी महाराज दगड बांधले आणि दगडासहित त्या ठिकाणी इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. बरं, इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. तुकोबारांना त्या ठिकाणी महाराज त्रास झाला. तुकोबारांचं मन त्या ठिकाणी महाराज तळमळ करायला लागलं. पण तुकोबारांनी रामेश्वर भट्टांचा तिरस्कार नाही केला महाराज, रामेश्वर भट्टांचा विरोध नाही केला, भांडण नाही केलं. तुकोबारांनी भगवंताचा दावा केला. असं म्हणतात की तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये बुडवल्याच्या नंतर तुकोबारांनी 13 ते 14 दिवस त्या ठिकाणी इंद्रायणीच्या घाटावर उपोषण केलं महाराज. आणि 13 दिवस उपोषण केल्याच्या नंतर प्रकार असा घडला, ऐकाय का? 13 दिवस उपोषण केल्याच्या नंतर प्रकार घडला की महाराज जो गाथा, ज्या वह्या अभंगाच्या दगडासहित त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवल्या होत्या, ज्या पद्धतीने लाह्या पानावर तरंगव्या, माझ्या तुकोबारांचा गाथा तरंगाव्या, माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या वह्या दगडासहित तरंगल्या. आणि हा अधिकार ज्यावेळेस रामेश्वर भट्टांच्या लक्षात आला, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या, तुकी तुकिता तुका विश्व भरुनी उरला लोका. मला असं वाटतं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. प्रमाण द्यावे तेवढे कमी महाराज. आणि प्रमाणाशिवाय बोलू नये बरं का. महाराजाच्या बोलण्याला सुद्धा पुरावा असा महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या, महाराजाच्या बोलण्याला सुद्धा पुरावा असेल. गणेश भाऊ, महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज पुरावा. महाराजाच्या बोलण्याला सुद्धा पुरावा असा महाराज. ते थोडं कधी कधी आता इथं तर रेंज 5G, कधी कधी 4G पण नसते, कठीण परिस्थिती. ऐका कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो महाराज. तुकोबारांचा अधिकार लक्षात आल्याच्या नंतर मुखातून शब्द बाहेर पडले तुकोबाराय आणि भगवंतामध्ये काही त्या ठिकाणी बदल नाही. मग तुकोबारांचा अधिकार हा सर्वसामान्य नाही बरं का. अधिकार सर्वसामान्य नाही. बरं महाराज, जे वैराग्य माझ्या माऊली ज्ञानोबारांचं होतं, मग ते वैराग्य तुकोबारांचं सुद्धा होतं का? होतं. कारण का सांगून जातो, मला असं वाटतं
की त्या काळामध्ये या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांचं वैराग्य काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर त्या ठिकाणी तुकोबारांची कीर्ती पडली, पण लक्षात आलं अरे एवढे मोठे संत असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. परिस्थितीचा आढावा घेतला तर तुकोबारांची संसाराची परिस्थिती कशी होती महाराज? दयनीय होती. घरामध्ये झोपल्याच्या नंतर चंद्र दिसत होता. मला असं वाटतं की चुलीवर त्या ठिकाणी हरळी उगलेली होती, पाणी प्यायची जी केळी जे माठ होता त्याच्यावर नारळी ठेवलेली होती. एवढी दयनीय अवस्था तुकोबारांची. मग एवढ्या मोठ्या संतांची एवढी दयनीय अवस्था हे शोभत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये तुकोबारांच्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा, संसारातील भोग वस्तू त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हाव्या, म्हणून मला असं वाटतं की गोड असणारा सुंदर असणारा नजराना त्यांच्यासाठी पाठवला. मावळे नजराना घेऊन त्या ठिकाणी तुकोबारांकडे गेले. तुकोबारांचं वैराग्य काय हे सांगतो बरं का. मावळे नजराना घेऊन त्या ठिकाणी तुकोबारांकडे गेले. विचारलं तुकोबारा कुठे भेटतील? गावातील लोकांनी सांगितलं हे 3 जे डोंगर दिसतात, भंडारा, भामचंद्र, बोराड्या, ह्या 3ही डोंगरापैकी एखाद्या डोंगरावर तुकोबारा भजन करण्याकरता गेलेले असतील. ज्या दिशेने गेलेले असतील त्या दिशेने त्या वाटेने तुकोबारांचा जर पाय त्या ठिकाणी त्या वाटेने जर लागलेले असतील तर नक्कीच विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी कानावर पडेल. मावळ्यांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पाठवलेले हा नजराना तुकोबारांजवळ गेलाच पाहिजे. भंडारा डोंगराच्या दिशेने गेले. बघितलं, डोंगरावर गेल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर महाराज दूर शिळेवर एका शिळेवर तुकोबारा त्या ठिकाणी भगवंताचं भजन करतात. भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. हे दृश्य मावळ्यांनी बघितलं. जवळ गेले, तुकोबारांना नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबारांना नमस्कार केला, दंडवत घातलं. तुकोबारांनी डोळे उघडले. बघितलं समोर त्या ठिकाणी मावळ्यांचा वेश परिधान करून 2 व्यक्ती त्या ठिकाणी डोळ्यासमोर उभे आहेत. विचारलं कोण आहात, कशासाठी आलेले आहात? मावळ्यांनी सांगितलं हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांनी तुमच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी तुमच्याकरता अनमोल किमतीचा नजराना पाठवलेला आहे. काय पाठवलं नजराण्यामध्ये? दिवट्या, छत्री, घोडे, हिरे, माणिक, मोती, जवाहर, पंडित लाल का असा अनमोल किमतीचा त्या ठिकाणी नजराना पाठवला. आणि एवढ्या अनमोल किमतीचा नजराना पाठवला. ज्यावेळेस मावळे त्या ठिकाणी नजराना घेऊन महाराज तुकोबारांसमोर आले त्यावेळेस तुकोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. तुकोबारा म्हणतात हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्याकरता पाठवलेले याच्यामध्ये काहीच त्या ठिकाणी वाद नाही, पण जाळोनी संसार बैसलो अंगणी या सगळ्या गोष्टीचा भोग आमच्या जीवनामध्ये होता, पण आम्ही त्या गोष्टीचा त्याग केला. बघा महाराज, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळ पडला नवे नवे. तुकोबारांच्या लक्षात आलं की अरे एवढ्या दुष्काळाच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी समाज त्या ठिकाणी भुकेविना त्या ठिकाणी मरत असेल महाराज, तर मग आपल्या जवळचं धन कोणत्या उपयोगाचं? जवळ असलेलं धन लोकांना वाटून दिलं. आणि ऐका बरं का, आता हे सरकार लोकांची 1 लाख कर्जमाफी करतं, 2 लाख कर्जमाफी करतं, याच्यात काही नवल नाही महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या. सरकार सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांचे 1 लाख रुपये माफ करत असेल, 2 लाख माफ करत असेल, याच्यात काहीच नवल नाही. मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नवे या भारताच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे संत म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबार. पहिली कर्जाच्या वह्या बुडवल्या पाण्यामध्ये. हे तुकोबारांचं वैराग्य होतं महाराज. तुकोबारांनी सांगितलं की एवढ्या संपत्तीचा त्याग करून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, म्हणून हे धन आम्हाला कसं आहे? दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. ऐका तुमच्या राजांना जर वाटत असेल आम्ही सुखी व्हावं तर आमचा एक निरोप पाठवा राजांना. विठ्ठल विठ्ठल मोके वा विठ्ठल 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 मोके सरे करे सरे बाबा विठ्ठल मोके हे सोपं नाही बरं का महाराज. ते अनुभव त्या गोष्टीचं म्हणून सांगतो. आता हे जेवढं जेवले का गणेश भाऊ कीर्तनाच्या अगोदर, कीर्तन झालं सुद्धा तेवढं जेवणार आहे. आणि खाणाऱ्याच्या यादीतले माणसं आहे बरं का. माणसं पाहिल्यावर लक्षात येतं महाराज जेवणारी माणसं आहे, पण त्या ठिकाणी सोपं नाही. आम्ही तेने सुखी
मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारांनी सांगितलं, जर तुमच्या राजांना असं वाटत असेल आम्ही सुखी व्हावं, समाधानी व्हावं, असं जर राजांची इच्छा असेल तर राजांना एकच निरोप द्या की मुखाने भगवंताचं चिंतन करा. काय वैराग्य होतं महाराज, कल्पना करा. एवढा अनमोल किमतीचा नजरानं तुकोबारांनी त्या ठिकाणी महाराज नाकारला, त्याचा त्याग केला. हे तुकोबारांचं वैराग्य होतं. तुकोबारांच्या जागेवर जर आपण असतो तर आपण नजरानाचा त्याग केला नसता महाराज. हा, तुकोबारांचे शब्द होते, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान. हे तुकोबारांचे शब्द होते. आमचे शब्द तसे नसते महाराज. सोने रुपये आम्हा ते प्राणाही समान. अरे 4,000 वाढून दिले तर आम्ही कीर्तन सोडतो. मग तुकोबार आहे कुठं ना आपण कुठं महाराज. हा, तुकोबारांचं वैराग्य राजाला होती तेवढी रंकाला होती महाराज. जेवढी श्रीमंताला होती तेवढीच गरीबाला होती. जेवढी किंमत ब्रह्मदेवाला होती तेवढीच मुंगीला सुद्धा होती. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची दिवस, आम्हा सारी खाची दिवस, आम्हा सारी खाची दिवस. हे मुंगी आणि राव आम्हा सारी खाची दिवस, सारी खाची म्हणा आम्हा सारी खाची दिवस. मुंगी आणि राव, मुंगी आणि राव आम्हा सारी खाची दिवस, सारी खाची दिवस, सारी खाची दिवस. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची दिवस, सारी खाची म्हणा आम्हा सारी खाची दिवस. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. जी किंमत तुकोबारांच्या नजरेमध्ये ब्रह्मदेवाला होती तीच किंमत त्या ठिकाणी महाराज मुंगीला सुद्धा होती. अहो, तुकोबारांच्या जर मनात आलं तर तुकोबाराय हा राजाला सुद्धा डोकून बघत नव्हते. आणि जर तुकोबारांच्या मनात आलं तर गरीबाला सुद्धा वाकून नमस्कार करायचे, भिकाऱ्याला सुद्धा वाकून नमस्कार करायचे. हे तुकोबारांचं वैराग्य. आणि तुकोबाराय वर्णन करतात, आमच्याजवळ कोणाची भीड नाही, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. आमच्याजवळ कोणाची भीड नाही. हा, नाहीतर महाराज ते तुकोबाराय होते. मी अगोदर सांगितलं ते तुकोबाराय होते. आत्ताचे महाराज लोक नव्हते. जर चालू कीर्तनात एखाद्या आमदाराचा फोन आला तर आपण कीर्तन संपून टाकतो महाराज. हा, खासदार साहेबाचा फोन आला, ते तुकोबारांचं नव्हतं जीवन महाराज. तुकोबाराय वर्णन करतात, देवा आम्ही कोणाच्याही पाय पडणार नाही, कोणालाही संत म्हणणार नाही, भलं तू आमचं वाटूळ कर. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. देवा तू आमचं वाटूळ केलं तर हरकत नाही, पण आम्ही कोणालाही संत म्हणणार नाही. नाहीतर आता संत भरपूर झाले महाराज. हा, कठीण परिस्थिती झालेली. तुकोबाराय वर्णन करतात की भगवा कलर हा कुत्र्याचा असतो आणि साधूचा सुद्धा असतो, पण साधू तोच खरा ज्याने अंतकरणातील काम क्रोधातिक विकार त्या ठिकाणी महाराज समूळपणे नष्ट केला. ज्यांचा हेतू विठ्ठल रे, ज्यांचा हेतू हरी विठ्ठल रे, ज्यांचा हेतू विठ्ठल रे, ज्यांचा हेतू. हेती गंगा, हेती गंगा, ज्यांचा हेतू विठ्ठल, ज्यांचा हेतू विठ्ठल रे. हेती गंगा, हेती गंगा, हेती गंगा, ज्यांचा हेत विठ्ठली, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. हा, कोणालाही संत म्हणणार नाही. कारण या कलियुगामधलं जर वातावरण बघितलं, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा, बघा ना तुम्ही महाराज, जुन्या काळामध्ये नदीमध्ये तुम्हाला गार दिसत होते महाराज, गारगोट. सर्वांना माहितच आहे, मी काही जापान मधला नाही, भाषा कळतेच महाराज सर्वांना. गारगोट होती जुन्या काळामध्ये नदीमध्ये. आता गारगोट राहिले नाही, कारण मला असं वाटतं की नदीमध्ये वाळूच ठेवलेली लोकांना गारगोट कुठून राहील. जुन्या काळामध्ये जर लांबून जर बघितलं महाराज त्या गारीकडे तर आपल्याला ती अशी चमकताना दिसत होती. कशाप्रमाणे दिसत होती? हिऱ्याप्रमाणे.
जर दुरून बघितलं आणि जवळ गेलं तर आपली फसवणूक होत होती. तुकोबरांचं सुद्धा ते शब्द आहे महाराज. हिरे आयशा गारा दिसती दरू दुरून तुका म्हणे धन न भेटे तू. हा, ते दिसायला जर त्या ठिकाणी महाराज हिऱ्यासारखं दिसत असेल तर त्याच्यापासून धनाची प्राप्ती होत नाही. म्हणून काही काही साधू जर दिसायला जर त्या ठिकाणी साधूवानी दिसत असेल, हा, नाहीतर गळ्यामध्ये 5-25 माळा घातलेले जप करायला बसला आणि जप करता करता जर त्या ठिकाणी मांजर आली तर मांजरीला मारायला काहीच सापडलं, तीच माळ घेतली फिरली आणि मांजरीला फेकून मारली महाराज. जशी फेकून मारली तशी मांजर कोमातच. असे संत काय कामाची महाराज, असे संत कोणत्याच उपयोगाचे नाही बरं का. म्हणून तुकोबरांचं वैराग्य साधारण. बरं, वैराग्याबद्दल बोलावं तेवढं कमीचे महाराज. कारण का लौकिक वैराग्य तुकोबरांचं बघितलं, लौकिक वैराग्य तुकोबरांचं काय होतं, एवढं धन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज देण्याचा प्रयत्न करत होते. तुकोबरांनी त्याचा स्वीकार केला नाही महाराज, त्याला नाकारलं. नव्हे परमार्थामधलं जर काही वैराग्य बघण्याचा प्रयत्न केला तर बघा, त्या काळामध्ये सुद्धा तुकोबरांना त्रास देणारे काही समाजकंटक होते आणि काही समाजकंटकांनी तुकोबरांना त्रास व्हावा म्हणून मला असं वाटतं की तुकोबरांकडे एक वेश्या पाठवली होती महाराज. तुकोबरांकडे वेश्या पाठवली. त्या वेश्येला त्या ठिकाणी महाराज धनाची अपेक्षा, धनाची लालसा तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण केली आणि तिला तुकोबरांकडे पाठवलं. अहो, ती वेश्या तुकोबरांकडे गेली आणि गेल्याच्या नंतर तुकोबरांसमोर हात जोडली, उभा राहिली आणि त्या ठिकाणी मनातील भावना व्यक्त करू लागली. महाराजांनी विचारलं, काय तुमची त्या ठिकाणी मागणी आहे, काय इच्छा आहे तुमची. त्या वेश्येने सांगितलं, महाराज आपला उपकार त्या ठिकाणी जगावर उपकार करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे, म्हणून माझ्यावर एक उपकार करा. काय उपकार करा, आपण एवढे दैदिप्यमान, एवढे स्वरूपवान, नवे एवढे विद्वान, एवढे महात्मे आपण संत आहात, म्हणून तुमच्यासारखा दैदिप्यमान, तुमच्यासारखा विद्वान व्यक्ती किंवा विद्वान मुलगा माझ्या पोटाला जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून अंतःकरणातली कामवासना तुम्ही पूर्ण करावी. तुकोबरांच्या मुखातून शब्द बाहेर, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. दैवत माझे नकली सायास, दैवत माझे नकली सायास, दैवत माझे नकली सायास, दैवत माझे नकली सायास. सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी. वातावरण आहे महाराज, खरोखर वर्णन करावं तेवढं कमी बरं का. जाई ओ तू माते न करी सायास. ज्या वेळेस त्या वेश्येने तुकोबरांसमोर त्या ठिकाणी काम वासनेची भावना प्रगट केली, तुकोबरांच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला, जाई ओ तू माते. आणि महाराज खरोखर परमार्थाची ही पहिली पायरी बरं का. ही जर पहिली पायरी आपण यशस्वी झालो तर असं समजा आपला परमार्थ फळाला आला. कारण का सांगून जातो, अहो आपल्यापेक्षा जर एखादी स्त्री वयाने मोठी असेल तर तिच्याकडे आई म्हणून पाहता आलं पाहिजे महाराज. आपल्यापेक्षा एखादी स्त्री जर वयाने मोठी असेल तर तिच्याकडे आई म्हणून पाहता यावं. नवे आपल्या वयाची जर एखादी मुलगी असेल तर तिच्याकडे बहीण म्हणून पाहता यावं. आपल्यापेक्षा लहान असेल तर मुलगी म्हणून पाहता यावं. असं समजा ज्या दिवशी तुमची ही नजर निर्माण होईल, असं समजा खऱ्या अर्थाने त्याच दिवशी तुमचा परमार्थ फळाला आला. ही खरी परमार्थाची पहिली पायरी महाराज. हे सोपं नाही. तुकोबरांचं वैराग्य होतं महाराज, म्हणून तुकोबरांचं वैराग्य सुद्धा सर्वसाधारण नव्हतं. महाराजांच्या लक्षात आलं की अहो जे तुकोबराय माझ्या माऊली ज्ञानोबरांचं वर्णन करतात त्यांचा अधिकार काही सर्वसामान्य नाही. आणि माऊली ज्ञानोबरांचं वर्णन करणारे, माऊली ज्ञानोबरांच्या समकालीन झालेले जेवढे संत आहेत, गुरुबा काका असतील, सावता महाराज असतील, जनाबाई असतील, आदी करून सर्व संतांची मांदियाळी, सर्व संतांनी त्या ठिकाणी माझे नाथ महाराज असतील, सर्व संतांनी माझ्या माऊली ज्ञानोबरांचं वर्णन केलेलं आहे. कारण का प्रसंग असा घडला महाराज, एकदा एक धरणेकरी माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसला. अंतःकरणामध्ये एक क्षुद्र भावना होती. मान प्राप्त व्हावा, धन प्राप्त व्हावं, अन्न प्राप्त व्हावं अशी क्षुद्र भावना अंतःकरणामध्ये घेऊन माऊली ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसला. बरेच दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं आणि एक दिवस माऊली ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नामध्ये गेले. अनुग्रह दिला, त्याला सांगितलं, हे सद्गृहस्था काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे.
अंतःकरणातली भावना त्याने माऊली ज्ञानोबांसमोर प्रगट केली. पण माऊलीने सांगितलं की तुझ्या अंतःकरणामध्ये जी इच्छा आहे सध्या तरी मी तुझी ती इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण ऐक, मी जरी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर तुझी इच्छा पूर्ण करणारे एक संत आहे जवळच त्या ठिकाणी देहू क्षेत्रामध्ये, देहू नगरीमध्ये माझे जगद्गुरु तुकोबार आहे. तुकाराम महाराजकडे जा. तुकाराम महाराज तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तो सद्गृहस्थ काही प्रमाणामध्ये निराश झाला, पण आनंद झाला की माऊली ज्ञानोबांनी आपल्याला तुकोबारांकडे पाठवायला लागले. गेला तुकाराम महाराजकडे. तुकाराम महाराजकडे गेल्याच्या नंतर महाराज तुकोबारांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, मनातील भावना व्यक्त केल्या. सांगितलं की माऊली ज्ञानोबांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि अंतःकरणातील इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या, ह्या अपेक्षेने मी तुमच्याकडे आलेलो आहे. नक्कीच माझ्या इच्छा पूर्ण होतील अशी मला खात्री आहे. पण तुकोबाराय वर्णन करतात की अरे भल्या माणसा, तू करंट्या कपाळाचा आहेस. अरे ज्या माऊली ज्ञानोबांनी तुला माझ्याकडे पाठवलेलं आहे ते माऊली ज्ञानोबांचं सामर्थ्य साधय का महाराज? अरे जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणारे माझे माऊली ज्ञानोबा आहे. काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे. अरे माऊली ज्ञानोबांनी जगाला एवढा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान दिला. त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही महाराज, काय करू शकत नाही. तुकोबारांचं अंतःकरण दाटून आलं, अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले. तुकोबारा विचार करायला लागले की एवढा अधिकार संपन्न असणारे माझे माऊली ज्ञानोबा आहे, काय करू शकत नव्हते तरी सुद्धा तुला माझ्याकडे पाठवलं. आणि तो सद्गृहस्थ बोलू लागला की महाराज, अंतःकरणामध्ये धनाची अपेक्षा होती, मानाची अपेक्षा होती. मला असं वाटलं माऊली ज्ञानोबा पूर्ण करतील, पण माऊलींनी पूर्ण नाही केली, मला तुमच्याकडे पाठवलं. त्यावेळेस तुकोबारा वर्णन करायला लागले की अरे सद्गृहस्था, माऊली ज्ञानोबांकडे तू धन मागण्याकरता गेला. बरं, धनाचा विचार केला तर माझ्या माऊली ज्ञानोबांच्या आळंदीला आपण अलंकापुरी म्हणतो. अलंकापुरीचे राजे माझे माऊली ज्ञानोबा आहेत, म्हणून माऊली ज्ञानोबांचं ऐश्वर्य सुद्धा कमी नाही महाराज. तुकोबाराय वर्णन करतात त्या माऊली ज्ञानोबांचं लौकिक ऐश्वर्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर द्वारामध्ये सोन्याचा पिंपळा आहे. आणि अलौकिक ऐश्वर्य पारमार्थिक सामर्थ्य जर बघण्याचा प्रयत्न केला तर अंगामध्ये रेडेला बोलवण्याचं सामर्थ्य हे मनाचं बोलत नाही. याचंच वर्णन महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सोन्याचा सोन्याचा पिंपळ आगी ऐसे बळरेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. तुकोबाराय वर्णन करतात की अरे एवढा अधिकार असणाऱ्या माझ्या माऊली ज्ञानोबारांचा ते माऊली ज्ञानोबाराय काय करू शकत नाही महाराज. बरं, माऊली ज्ञानोबारांच्या धनाचा जर विचार केला तर ते शाश्वत धन आहे महाराज, कधीही न संपणारं धन आहे. कल्पना करा ना, ज्या माऊली ज्ञानोबारांची धनाची चोरी जर आपण केली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असेल, चांगदेव 65 सारखा ग्रंथ असेल, हरिपाठासारखा ग्रंथ असेल, अहो हे जर ज्ञान आपण ज्ञानार्जन केलं, याचं विद्यार्जन केलं
तर मला असं वाटतं मरेपर्यंत ते धन आपलं सरत नाही महाराज. एवढं अनमोल किमतीचं ते धन आहे, हे शाश्वत धन आहे. बरं धनाच्या बाबतीत जर विचार केला तर रावणाचं धन कमी होतं का महाराज? लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. रावणाच्या राज्यात सोन्याची घरं किती होती महाराज? 7 कोटी. ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या राज्यात होती. एवढं सोनं रावणाचं होतं महाराज. अहो त्याचा विस्तार साधारण नव्हता. 80,000 बायका होत्या. हा कल्पना करा, रावणाचा विस्तार साधन होते. खानोटाच आलो तोंडामध्ये. रावणाचा विस्तार एवढा साधा नव्हता महाराज, साधा नव्हता. ती भाषा येतेच महाराज, कितीही शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा, थोडं थोडं येतच ते. आता विदर्भाला जोडूनच मी काही जास्त दूर नाही ना. रावणाचा विस्तार साधारण नव्हता महाराज. अहो रावणाचं एवढं धन होतं, तुम्ही विचार करा, एवढं धन असून सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही. मग तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले? आपल्या जो आहेच का एक शेंबडी बायकोन 2 चिपडी लेकरं, त्याच्या पलीकडे आपला संसारच नाही महाराज. याच्या पलीकडे संसारच नाही. आपण त्याच्यातच गुरफटलेलो आहे. अहो आपलं धन आहे, पण ते धन कसं आहे? तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. आपलं धन अशाश्वत आहे, जाणार आहे. माऊली ज्ञानोबांचं धन जाणार नव्हतं. आणि नको त्या गोष्टीसाठी आपले प्रयत्न आहे महाराज. ज्या गोष्टी आपल्या सोबत येणार नाही त्याच गोष्टीसाठी आपले रात्रंदिवस धावपळ आहे. कल्पना करा ना तुम्ही महाराज, खूप कठीण परिस्थिती. अहो ज्या संसाराला, ज्या धनाला आपण आपलंच करून बसलो, तुकोबाराय म्हणतात हे धन कालही कोणाचं नव्हतं, आजही कोणाचं नाही, उद्याही कोणाचं राहणार नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेलं महाराज, एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. म्हणून नको त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू नका. पण संसाराचा विचार केला तर संसार काल कोणाचा पूर्ण झाला नाही, आज कोणाचा पूर्ण नाही, उद्या कोणाचा पूर्ण होणार नाही. हे संसाराचं गणित आहे. तरी सुद्धा आपले धावपळे. एका ठिकाणी नाथबाबा गोड असणार वर्णन करतात. ऐका 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 ऐका. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, कोणी कोणाचं हे फक्त म्हणण्यापुरते ना. जी बहीण आपल्या भावाकरता गाणे म्हणत होती, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप चांदीचं कुलूप गुरुजी, एक दिवाळी चुकू द्या, ती लोखंडाचं सुद्धा म्हणत नाही महाराज. हसले ते खोटं बोलणार नाही महाराज. बरं बहिणीचं प्रेम काय असतं? ज्यांच्या जमिनी समृद्धीमध्ये गेले त्यांना विचारा.
अवघड परिस्थिती आहे महाराज. हे वस्तुस्थिती बरं का. हे नको त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू नका, शाश्वत असणाऱ्या गोष्टीसाठी प्रयत्न करा. आणि मी खरोखर तुम्हाला सांगतो की आपण भाग्यवान आहे महाराज. काय बोलतो मी लक्षात घ्या, आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्या डोळ्यासमोर अलौकिक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या, अलौकिक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. हे आपलं भाग्य आहे महाराज, खरोखर आपलं भाग्य आहे. ते तर महाराज आत्ताच्या काळामध्ये, तिकडे बोलू नका तरुण मंडळी बरं का, आत्ताच्या काळामध्ये एवढं आपल्याला वातावरण विचित्र त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. बोलू नका, हसू नका, बोलू नका, नंतर हसा, जोक झाल्याच नंतर. विठाला आत्ताच्या काळामध्ये आपल्याला वातावरण बघायला मिळतं महाराज. खूप विचित्र वातावरण झालं बरं का. खरोखर कधी कधी विचार आल्याच्या नंतर महाराज वाईट वाटतं बरं का. वाईट वाटतं की बाकीच्या राज्यांचं सोडून द्या, बाकीतल्या त्या ठिकाणी महाराज बाहेरच्या जगाचं सोडून द्या, पण आपल्या महाराष्ट्राचं, आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी. प्रत्येक संताने प्रत्येक जातीमध्ये जन्म घेतला. त्या जातीमध्ये का जन्म घेतला, तर त्या जातीला देव कळावा, धर्म कळावा, या गोष्टीसाठी संतांनी जातीमध्ये जन्म घेतला. पण हे दुर्दैव आहे महाराज की आज आपण संतांना सुद्धा वाटून घेतलं. आणि खरोखर अंतकरणातून सांगतो, या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका बरं का. यांनी देव सुद्धा वाटून घेतला आणि धर्म सुद्धा वाटून घेतला आणि संतांना सुद्धा वाटून घेतलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठा, सावता महाराज म्हटलं की माळ्यांची, भगवान बाबा म्हटलं की वंजाऱ्यांची. हे डोक्यातून काढून टाका. संत कोणत्याही एका जातीचे नाही महाराज. संत हे व्यापक आहेत. संतांनी जो जन्म घेतला तो समाजाच्या कल्याणासाठी घेतला. मग संतांनी जन्म घेतला, मग ज्या जातीमध्ये जन्म घेतला त्याच जातीचा उद्धार केला महाराज. तसं काहीही नाही, हे डोक्यातून काढून टाका. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, पण 18 पगड जातीला एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं महाराज. नुसतं मराठ्यांच्या जीवावर केलं का? हे डोक्यातून काढून टाका. पूर्ण स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण होते वेळेस महाराज या महाराष्ट्रामधील प्रत्येक हिंदूचा त्या ठिकाणी वाटा आहे. नवे काही मुस्लिमांचा सुद्धा वाटा आहे. हे एकट्याच्या जीवावर निर्माण नाही झालं. पण शोकांतिका आहे महाराज, या राजकारणी लोकांच्या बोलण्यात जाऊन आपण आपल्या धर्मासोबत, आपण आपल्या जातीसोबत त्या ठिकाणी महाराज कुठेतरी बायमानी करतोय. आपण आपल्या, मला असं वाटतं, धर्माचा स्वाभिमान त्या ठिकाणी विसरतोय. आणि खरं सांगतो अंतकरणातून, यानंतर जर कधी त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचंच असेल तर धर्माच्या बाबतीत बोला, जातीच्या बाबतीत बोलू नका महाराज. तर खूप कठीण परिस्थिती बरं का. धर्माच्या बाबतीत बोला, जातीच्या बाबतीत बोलू नका. अहो महाराष्ट्रामध्ये आणखी सुद्धा शोकांतिका आहे की औरंगजेबाच्या नावावर, औरंगजेबाचं नाव घेऊन जीवन जगणारे आज अवलादी महाराज संभाजीनगरमध्ये. अहो ते छत्रपती संभाजीनगर सुद्धा म्हणत नाही. तुम्ही म्हणून बघा एखाद्याला, छत्रपती संभाजीनगर सुद्धा म्हणणार नाही. ती एवढे कट्टर आहे, ही शोकांतिका आहे. बरं मला असं वाटतं की आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही असे नपुसक हिंदू आहेत की ते औरंगजेबाला सुद्धा आदर्श मानतात. बरं औरंगजेबाच्या जर त्या ठिकाणी आयुष्याचा, औरंगजेबाच्या जर जीवनाचा आपण आढावा घेतला तर त्याच्या आयुष्यामध्ये असं एकही कार्य नाही की त्या कार्याकडे बघून आदर्श घ्यावा, असं एकही कार्य नाही. पण माझ्या छत्रपती शंभूराजांचं जर जीवन बघितलं तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्म सोडला नाही मला. याला निष्ठा म्हणतात. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्म सोडला नाही. अहो ते शंभूराजे विचार करत असतील की खरोखर या लोकांसाठी आपण, या धर्मासाठी आपण त्या ठिकाणी स्वतःचा प्राण गमवला. आज त्यांना सुद्धा दुःख वाटत असेल महाराज. आज आपण जातीत वाटले गेलो आणि लोक फायदा घेतात याचा, लोक याचा फायदा घेतात. हे आपल्या लक्षात येत नाही महाराज, ह्या गोष्टी आपल्या ध्यानात येत नाही. पण येणारा काळ खूप भयानक आहे. कल्पना करा, अहो काही दिवसापूर्वी, मला असं वाटतं की अगदी काही वर्षापूर्वी, तो मला असं वाटतं एक व्यक्ती हैदराबादला, त्याचं नाव मी घेणार नाही, पण तो म्हटला होता की 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो, हम दिखा देंगे हम क्या कर सकते. बोलला होता महाराज तो, 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो, हम दिखा देंगे हम क्या कर सकते. आणि तेच वक्तव्य त्यानं आता सुद्धा केलं या निवडणुकीच्या अगोदर. तेच वक्तव्य त्यानं केलं की 15 मिनिट के लिए पुलिस हटा दो, हम दिखा देंगे हम क्या कर सकते. माझ्या तर मनात आहे महाराज, एकदा तुम्ही हो द्या बाजूला, एकदा हो द्या. काय 15 मिनिट केलं नाही, एक दिवसभर बाजूला घ्या पोलिसाला, हो दे एकदा. यांना सुद्धा कळलं हे रक्त कोणाचं आहे. अरे हे रक्त हिंदुत्वाचं आहे. हे रक्त कधी कोणासमोर लाचार होणार रक्त नाही महाराज. आणि खरं सांगतो यानंतर तुम्हाला विनंती असेल की त्या ठिकाणी महाराज जर कधी बोलायचं झाले असेल किंवा एखादी गोष्ट करायची असेल तर ती आपल्या धर्मासाठी करा, देशासाठी करा महाराज, आपल्या राज्यासाठी करा. कारण मला असं वाटतं की धर्मासाठी, देशासाठी जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण सुद्धा व्यापक झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपले विचार व्यापक नाही, आपले विचार मर्यादित आहे महाराज. ज्या लोकांना गावाच्या बाहेरचं जग माहीत नसतं ती लोक त्या गोष्टीमध्ये गुंतून बसले. पण गावाच्या बाहेरचं सुद्धा जग बघा, हे जग खूप मोठं आहे महाराज. ह्या गोष्टीचा विचार करू नका. मला असं वाटतं की आज त्या बांगलादेशमध्ये जे अत्याचार झाले महाराज हिंदूवर, तो कोणत्या जातीचा आहे, तो ब्राह्मण आहे
तो मराठा आहे, तो क्षुद्र आहे, तो वैश्य आहे, हे बघितलं नाही महाराज. तो हिंदू आहे का एवढंच बघितलं. आणि जर हिंदू असेल तर घराच्या बाहेर ओढलं. हा, आया बहिणींची आबरू लुटले गेली. नव्हे हिंदू लोकांना त्या ठिकाणी महाराज भरत चौकामध्ये त्या ठिकाणी मारण्यात आलं. मला असं वाटतं की ते अत्याचार झाले ते आपले जात बघून नाही झाले तर धर्म बघून झाले. आणि तुम्ही म्हणता की महाराज असा भारतावर प्रसंग निर्माण होणार नाही, हे डोक्यातून काढून टाका. मला असं वाटतं की या जगामध्ये फक्त हिंदू राष्ट्र एकच म्हणजे तो म्हणजे आपला भारत. अहो, जेव्हा कधी या जगामध्ये मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाज असेल ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी हानी झाली महाराज किंवा ज्या गोष्टीचा त्रास झाला तर त्या लोकांनी भारताचाच आधार घेतलेला महाराज. इतिहास आहे, त्यांनी भारताचाच आधार घेतलेला आहे. पण कल्पना करा आपल्याला ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस आपण कोणाचा आधार घेणार. माझी तर एकदा इच्छा आहे की हे हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे. हां, हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे महाराज, कारण आपण हिंदू आहे आणि आपण कट्टर हिंदुत्ववादी. पण शोकांतिका आहे की आज आपल्या मुलांना आपल्या धर्माबद्दल सुद्धा माहीत नाही आणि हे अवघड आहे महाराज. येणार काळ खूप भयानक आहे. आज हे जे विद्यार्थी महाराज दिसतात मला असं वाटतं की हे विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये कीर्तनकार होईल ना होईल हे सांगता येत नाही. यांच्या जीवनात हे एखादा मोठा अधिकारी होईल हे सुद्धा सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की यांच्या जीवनामध्ये हे माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. हां, आणि माणसाला माणूस होण्याची गरज आहे. खूप कठीण परिस्थिती. अहो, मुस्लिम समाजाचं त्यांचं 5 वर्षाचं जर लेकरू असेल तर त्याला सांगायचं काम नाही नमाज कशी पडतो, त्याला सांगायचं काम नाही महाराज. 5 वर्षाचं लेकरू असेल त्याला नमाज कशी पडतात हे सांगायचं काम नाही. आपले 25 वर्षाचे टोनगी त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही. ही शोकांतिका आहे, त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही. देवासमोरून जर चालला तर देवाला नुसती मान आली तो जस का नंदी बैली. हा, अवघड परिस्थिती महाराज. आपल्या लोकांना धर्म कळायला पाहिजे, नाहीतर एवढी कठीण परिस्थिती निर्माण झाली. मला असं वाटतं की व्यसनाचं प्रमाण फक्त हिंदू धर्मामध्येच बघायला मिळतं. अहो, आपले 7वी 8वीचे मुलं सुद्धा मोकळ्या मनाने 90 आणायला लागली महाराज, मोकळ्या मनाने दारू प्यायला लागली. तुमच्या इकडे पियत नसेल पण आमच्या इकडं मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी हे दृश्य बघायला मिळतं महाराज. कठीण परिस्थिती. 8वी 9वी 10वीचे मुलं सुद्धा दारू प्यायला लागली. अहो, पहिल्या काळामध्ये साधारण सुपारीचं खांड जरी खायचं असेल तर 100 वेळा माणसं विचार करायची. आता दारू पिणं म्हणजे हे चिल्लर झालं महाराज, नॉर्मल झालं. आणि कठीण परिस्थिती बरं का. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे. आपल्या मुलांना संस्कार देणं हे काळाची गरज आहे. आणि खरोखर मी तुम्हाला सांगून जातो की आता या भानगडी द्या सोडून. आता राजकारण संपलं, सगळ्या गोष्टी संपल्या. आता फक्त एकच डोक्यात ठेवा की आपण हिंदू आहे आणि आपण गाव पातळीवर एक आहोत. आपल्याला सर्वांना एकमेकांची गरज आहे एवढं डोक्यात राहू द्या. मला एवढं सांगायचं आहे मला की आपण भाग्यवान आहोत. भाग्यवान का आहोत? कारण आपल्या डोळ्यासमोर अलौकिक असणाऱ्या गोष्टी घडल्या. कारण का घडल्या सांगून जातो. एवढा हा कोरोनाचा काळ आला, त्या कोरोनाच्या काळातून सुद्धा भगवंताने आपल्याला वाचून इथपर्यंत आणलं. हे आपलं भाग्य आहे महाराज. अहो, कोरोनाच्या काळातून भगवंताने आपल्याला वाचून इथपर्यंत आणलं. नव्हे आपल्या डोळ्यासमोर जगातील सर्वात सुंदर असणारं माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांचं राम मंदिर अयोध्येमध्ये निर्माण झालं.